अंतरली संघाला प्रदीप स्मृती इलेव्हन अंतरली या नावाने हा संघ पाहतो आपण आज मैदानावरती उतरला. आणि दुसऱ्या बाजूला काटे मानवली हा संघ आघाडीचे फलंदाज जोन मैदानावरती दाखल झालेत. आमच्या समवेत जीटीसीचे अपडेटर भूपेश आहेत, मॅन फ्रॉम कोणगाव, आणि त्याचबरोबर जगदीशजी रसाल स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. चला लगेचच सामन्याला सुरुवात करा, पण अगोदरच उशीर झाला. जवळजवळ 2 वाजत आले. प्रथम फेरी अजूनही सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती सज्ज होत असताना बघतो आपण अल्पेश. स्ट्रायकिंग एंडला विशाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना अल्पेश. पहिलाच बॉल, गेम ऑन, लेट्स प्ले. हा चेंडू शफल होऊन पुल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू खूपच वेगाने जातोय सीमारेषा पार. हा चौकार. शफल झाल्यानंतर विशालच्या बॅट मधून हा चौकार आला. धाव फलक 4 धावेने. ओपेज इनसाइड आउट, वॉटर शॉट. क्षेत्ररक्षक येतोय खूपच वेगानं, अगदी सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवून फेक करतात विनायक होते. दर्जेदार क्षेत्ररक्षण. तेवढंच आपण बघू शकाल रनिंग बिटवीन द विकेट सुरेख विशाल आणि त्याचबरोबर चेतनच्या माध्यमातून या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं काटेमानवली संघाची धावसंख्या आपण बघतोय 6 धावा. 6 रन स्कोर कार्ड वरती. फॉरस इन फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. वाडिश लॉंग ऑफ आणि ऑन साइडला मिड विकेट तैनात. लोअर फुल टोस अपील झालं. लेग बिफोरचं बॅटची कडा आहे. तदनंतर चेंडू घर आपण बघतोय शॉट फाईन लेगच्या दरम्यान. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलने आपण बघतोय धावफलक पुढे जात असताना 7 धावा. 7 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. दुपारचं सत्र, उष्णतेचं तापमान तितकंच जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. अशा वातावरणामध्ये सुरू असलेली अंतारली वर्सेस काटे मानवली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जगलोबा चषक 2019 हे पर्व 2 दिवसीय स्पर्धा 16 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा. 8 संघांचा पूल. प्रथम फेरीमधील शेवटची मॅच तुमच्या समोर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, कारण नवकुराचा फलंदाज यावेळेला होतो स्ट्रायकिंग एंडला चेतन. लोअर फुल टॉस ड्राइव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत नॉन स्ट्रायकिंगला तितकीच वेगाने फेकी केली, गॅदर करू शकले नाही फेकी, आणि एक सिंगल कंप्लीट. आदरणीय किरणजी चिकनकर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 8. अल्पेश पाटीलचं षटक सुरू आहे. हे पॉवर प्लेचं पहिलं. इथे लॉफ्ट केला सरळ बॅटने. समोर क्षेत्ररक्षक खूपच वेगाने येतोय, कॅच मात्र घेतली आणि इथे आपण बघतोय 8 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना काटे मानवली या संघाला विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. विशाल मात्र बाद होतोय. जो विशाल ज्याने पहिल्याच बॉलवरती एक चौकार नक्कीच दाखवला होता पुलच्या माध्यमातून, त्याला मात्र माघारी परतावलं. अल्पेशनं मिळणार हे पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येवरती शेवटचा शिल्लक आहे. आणि सोमेश्वर येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला चेतन. डवकुऱ्याचा फलंदाज. लास्ट बॉल टू गो.
हा चेंडू बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतो विशाल मिड ऑफचे धाव खेळण्याची मात्र इथे संधी नक्कीच होती, परंतु शेवटच्या क्षणाला आपण बघतोय हा नकार मात्र पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटची संधी देखील हुकली आणि हानी टळते काटेमानुरी संघासाठी. षटकाची सांगता होती 8 ही धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात. आठ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. ही धावसंख्या काटेमानवली संघाची. बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल विशाल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विशाल पहिलाच बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग लीडिंग एज फॉलो थ्रो मध्ये स्वतः कॉल दिलाय आणि पहिल्याच बॉल वरती पहिलं यश संपादन करतोय स्वतःच्या गोलंदाजीवरती आपण बघतोय विशाल आणि हा दुसरा धक्का लागतोय काटेमानवली संघाला. सोमेश्वर मात्र बाद होतोय. विशाल पाटीलचं षटक आपण बघतोय. ज्याप्रमाणे पहिलाच बॉल होता सुरात मारण्याचा प्रयत्न केला. लीडिंग एज घेतली. चेंडू मात्र हवेमध्ये आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती हा झेल मात्र त्याने टिपलाय. अजून एक धक्का. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते धावफलकावरती. बॅटिंग करत असताना काटेमानवली संघ डावखुरा त्याचे फलंदाज चेतन स्ट्रायकिंग एंडला आणि विशाल उभद विकेटने. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. टप्पा घेतला आणि चेंडू मात्र अतिरिक्त बाउन्स होऊन जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. तर चेतनच्या बॅट मधून चौकार आला. नॉन सेकंडला सुमित दाखल झाला. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज विशालवरती आक्रमण पाहायला मिळालं. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल नादुरुस्ती पाहायला मिळाली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. गणेश होते आणि आपण बघतोय एक सिंगल देखील कंप्लीट करत असताना 2 फलंदाज. धावफलक सिंगलने पुढे जाईल. 13 धावा. षटक सुरू आहे दुसरं विशाल पाटीलचं पॉवर प्लेचं. उजव्या हाताचा फलंदाज यावला असेल तो म्हणजेच सुमित स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन चेंजेस करण्यात भाग पाडतोय फलंदाज, कारण अगोदर डावखुरा त्याचा फलंदाज यावला उजव्या हाताचा फलंदाज. उभद विकेटने विशाल पाटील. हा चेंडू आपण बघतोय कट करत असताना पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल फक्त कंप्लीट होईल आणि सिंगलने धावफलक यावला पुढे जात असताना 14 रन 14 धावा. 2 गडी मात्र बाद झाले. जी सुरुवात झाली आपण बघितलं तर पहिल्या बॉलवरती पहिल्याच इनिंगचा चौकार लगावला होता. फलंदाज मात्र बाद झाला. त्यानंतर अजून एक फलंदाज बाद झाले. एकंदरीत 2 फलंदाज बाद झाले. यावेळेला आपण जर बघतोय अपील करत असताना फलंदाज व्हाईट बॉलची, परंतु ऑफिशियल त्या ठिकाणी नक्कीच रिकन्सलेशन करतील. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. व्हाईट बॉल. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर नितीन पाटील आणि फ्रॉम हिदूडने. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय स्क्वेअर लेगला धनाजी दादा आहेत. यावेळेला थोडासा हुलकावणी दिली. क्षेत्ररक्षक थोडस लेझी क्रिकेट उचलून फेक करतील तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा. दुहेरी धावसंख्येच्या माहितीने धावफलक पुढे जात असताना
17 शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक आहे आणि पार्टनरशिप बिल्टअप करतोय चेतन. डावखुऱ्याचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण 2 धक्के आतापर्यंत काटे मानवली संघाला लागलेत. हा चेंडू जोराने मारण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, हलकस चुंबन घेऊन बॅटचा चेंडू जातोय श्रीरक्षक कल्पेशच्या हातामध्ये आणि हा तिसरा धक्का लागतोय 17 धावसंख्येवरती. धावसंख्या धावफलकावरती 17. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि पूर्णपणे दारोमदार स्वीकारून फलंदाजी करत होता तो म्हणजेच चेतन, तो देखील बाद झालाय. इथून सुमित आणि आपण बघतोय फलंदाज कुणाल. बॉलिंग मार्क वरती विनायक सज्ज होतोय, षटक क्रमांक 3. लोअर फुल टोस लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता सुमितचा, आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर कॉल इट्स वाईड बॉल. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, एक्स्ट्रा रन ऍड होतीये. 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर आहे गोलंदाज विनायकचं. स्ट्रायकिंग एंडला सुमितला आपण बघतोय, बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न पूर्णपणे फर्स्ट आहे. फिंगर रोटेट केले होते या नक्कीच चेंडूवरती आपण बघितले तर विनायकनं त्याप्रमाणे पूर्णपणे रीड केलं. बॅकफुटला अगोदरच गेला सुमित, त्यानंतर त्याचा मनसुबा होता पूर्णपणे ऑफ साईडला कट करण्याचा, तो प्रयत्न मात्र फर्स्ट आहे. इट्स डॉट बॉल. या मैदानाची सीमारेषा जर आपण बघितली ऑन साईडला थोडी जास्त डीप मध्ये आहे आणि वाराचा वेग पूर्णपणे ऑपोजिटला असल्या कारणाने फलंदाज ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये करत नाहीत. हलकाशा ऑन साईडला मिस फील्ड, स्ट्रायकिंग इनला फेकी, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धावसंख्येच्या मोहितीने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 20 धावा 20 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग मिड विकेट, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक, तदनंतर वाईडिश लॉंग ऑफ तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये स्वीपर कव्हर, पॉइंट आहे, तदनंतर शॉर्ट थर्ड मॅन, अगदी आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग लेग क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुमित साठी. विनायकच्या षटकातील हा पुढील चेंडू, रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं, यावेळेला अगदी फलंदाज बीट झाला, तदनंतर क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. डॉट बॉल. आदरणीय किरणजी चिकनकर दादांचं शुभागमन होतं, हार्दिक हार्दिक स्वागत. जय गौलोबा चषक 2019 या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट विनायक. हा चेंडू लॉफ्ट केला, समोर क्षेत्ररक्षक आहे, थोडासा पॉज वेट केला त्याने, स्किट झाले, चेंडू अडवलाय, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या. डायरेक्ट हिट देखील झालाय आणि आपण बघतोय ज्याप्रमाणे फेकी त्यांनी केली गणेशनं डीप मधून. 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येच्या मोहितीनं धावफलक आपण बघतोय एकंदरीत 22 या आकड्यावरती. 3 गडी बाद 22 अशी धावसंख्या. षटक सुरू आहे तिसरं गोलंदाज विनायकचं. लागोपाठचे 3 षटकार आणि चौकारांसाठी कॅश प्राइज आहे. ब्रदर्स ग्रुप आदरणीय किरणजी चिकनकर यांच्याकडून 4,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लागोपाठचे 3 चौकार आणि षटकारांसाठी हे पारितोषिक. धावसंख्या 23 धावफलकावरती. 3 गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. थोडेसे चाचपडत खेळतात, इथून धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये अंतरली संघाच्या गोलंदाजांकडून आणि इथून दबावाला जुगारून फलंदाजी पूर्णपणे करावी लागेल कुणाल आणि त्याचबरोबर सुमितला. लास्ट बॉल टू गो.
लोअर फुल टॉस अटेम्प्ट केला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून अपील झालं लेग बिफोरचं. सली पॉइंटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला एक सिंगल कंप्लीट होते. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झाला. धावफलकावरती आपण बघतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. ड्रिंक्स ब्रेक आहे पाणी लगेचच आपण घेऊन जा आणि आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया आता डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीत. तर 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 गडे आतापर्यंत बाद झालेत आणि विशाल पाटील येतोय सेकंड स्पेल मध्ये. विशालनं पहिल्याच ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या होत्या 9. गोलंदाज मात्र सेकंड स्पेल मध्ये पाहायला मिळतोय. समोर फलंदाज इथे आपण बघतोय यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. क्लीन बॉल. कुणाल बाद होतो. शफल झाल्यानंतर ऑन साइडला मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. खोलवर टपाचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल या षटकामध्ये देखील यश संपादन करतोय. डॉमिनेट करण्याचं काम सुरू आहे काटे मानवली या संघाला. इथून जर बघितलं सूत्र हातामध्ये घेऊन फलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करतोय काटे मानवली हा संघ. सुमित जो आतापर्यंत आपण जर बघितलं तर 4थ्या क्रमांकावरती येऊन खेळतोय आणि त्याच्या समवेत आता येतोय महेश. महेश असेल स्ट्रायकिंग एंडला. 4थं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज विशालचं. काटे मानवली वर्सेस अंतारली अशी लढत तुम्ही बघताय. प्रदीप स्मृती 11 अंतारली हा संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय आणि पूर्णपणे तो निर्णय त्यांच्या संघनायकांनी घेतला फिल्डिंग करण्याचा. तो निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवत असताना त्यांचे गोलंदाज. द्वितीय फेरीमधली पहिली लढत असेल मात्रेपाडा वर्सेस भाल्ब. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण देखील इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस साठी यायचं आहे. भाल्ब वर्सेस मात्रेपाडा. विशाल हा चेंडू आपण बघतोय बाडांपाडच्या मधून निघून जातोय. रक्षकाच्या हातामध्ये फुलरलिनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. महेश जो मात्र आलाय 6व्या क्रमांकावरती तो मात्र पहिला चेंडू बीट होतोय आणि जे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये कामकाज पूर्णपणे अंतर्गत संघांच्या गोलंदाजांचं त्याला अडथळा पाहायला मिळत नाही. बॅटिंग करत असताना काटे मानवली संघाच्या फलंदाजांकडून फ्रंट फूट तदनंतर बॅक फूट ऑन साइडला एक्झिक्यूट करतात अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड पाहायला मिळाली. थोडंसं लेझी क्रिकेट. बॅकिंगला क्षेत्ररक्षक अल्पेशच्या ठिकाणी जात आहे तोपर्यंत 2 धावा सहजरित्या आणि दुहेरी धावसंख्येच्या माहितीने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 26 धावा 26 रन स्कोर कार्ड वरती. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक बरोबर आहे स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी गेलेत. बॉड कॅच. गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि अजून एक धक्का इथे बसवा बॅटिंग करत असताना काटे मानवली या संघाला.
महेश बाद होतोय. भावेश आलाय नुमानीन. समोर सुमित असेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामधल्या. धावसंख्या आपण बघतोय 26 धावा. फुलरलेनचा बॉल मिस टायमिंग. समोर क्षेत्ररक्षक आहे. चुकी नसेल. अजून एक झेल इथे टिपत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इथून अजून एक धक्का बसेल काटे मानवली. पाटील आतापर्यंत 5 गडी त्यांनी या सत्रामध्ये एकंदरीत बाद केलेत. लागोपाठचे 2 बळी इथे टिपलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. शेवटचा बॉल देखील या षटकामधला. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच भावेश. हा चेंडू सरळ बॅटने लॉफ्ट केला. बॅट मधला स्वीट साऊंड. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हिट आउट ऑफ द पार्क. विकेट 6. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 32 धावा. ज्या कॉन्फिडन्सनं हा षटकार लगावला कारण हॅट्रिक बॉल होता विशाल पाटीलचा आणि भावेशनं या चेंडूवरती आक्रमण केलं. दबावाला झुगारून हा षटकार लगावला. संघाची धावसंख्या 32. इथून 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये धावा इथून बघू शकाल तर किती जमावू शकेल काटे मानवली संघ. जो भावेश आपण बघतोय एकंदरीत आला बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती. त्याच्या समवेत फलंदाज पाहायला मिळतोय अविनाश आला आणि बॉलिंग मार्क वरती स्लॉगिंग ओव्हर मध्ये राकेश अपकमिंग यंगस्टर आहे. राकेश बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. समोर त्याच्या असेल अविनाश. 32 धावा आतापर्यंत धावसंख्या. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल. बॅकअप दिलेला होता बॅटची कडा. तिथे आपण बघतोय अगदी स्टॅन्डच्या जवळ चेंडू घरंगलत होता. दिवसा ढवला एका धावेची चोरी मैदानावरती पाहायला मिळते. सिंगलने आपण बघितलं धावफलक पुढे जाईल 33 धावा. अजून 5 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एंडला यावेळेला असेल तो म्हणजेच भावेशनं जो षटकार लगावला त्याच्या अगेन्स्ट बॉलर पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटच्या आउटसाइड एज आहे. अगदी इथे पूर्णपणे जजमेंट चुकलं त्या क्षेत्ररक्षकाचा. थर्डमॅन रिझन मध्ये कॅप्टन आहेत पाटील उचलून चेंडूला फेक करतील तोपर्यंत आपण बघतोय या 2 धावा. शॉर्ट थर्डमॅन गली फाईन लेग असं क्षेत्र आहेत त्या ठिकाणी सातत्याने चेंडू तुम्ही बघू शकाल. चकमा देत असताना तुम्हाला पाहायला मिळेल तितकंच तुम्ही चपल असणं गरजेचं आहे. ते जजमेंट चुकलं आणि चेंडू मात्र डीप मध्ये गेला होता. 2 एकंदरीत पाहायला मिळतील. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 35 धावा. राऊंड विकेट गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये झाला. बॅकवर्ड क्रिकेटला क्षेत्ररक्षक आहेत. उचललाय चेंडूला फेकी करता स्टॅकिंग एंडला दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. आत्मसमर्पण सॅक्रिफाईस करतोय. विकेट अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. हे देखील सॉन्ग खूप चर्चेत राहिलं. ज्याप्रमाणे आपण बघू शकाल युट्यूबला व्ह्यूअर्स देखील खूप जास्त प्रमाणात या गाण्याला. हा फॉर्म फुल करत असताना मिस टायमिंग. लॉंगरला क्षेत्ररक्षक जज करतो अगदी सीमारेषेच्या जवळ. कॅच मात्र घेतली आहे आणि इथे फलंदाज मात्र बाद होईल भावेश. थँक्यू. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकास आहे. 2 चेंडू जुनी शिल्लक या षटकामध्ये.
विकी दाखल झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला. राकेश पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल. बॉलर्स बॅक टू ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक डीप मधून येतील. लॉंग ऑफचे गणेश उचलून फेक करतील तोपर्यंत एक सिंगल आणि धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 37 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि या चेंडूवरती किती धावा इथे जमवी शकेल फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजेच विक्की. हा चेंडू आपण बघतोय वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. धाव घेण्याची संधी गोटीने मोकला आणि एक सिंगल देखील कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती सिंगल येईल बाईच्या स्वरूपात आणि एकंदरीत 5 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काटे मानवली संघाची धावसंख्या. टॉस साठी इन्व्हाइट करतोय मात्रेपाडा वर्सेस भालब. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण लगेचच या. भालब संघाचे कॅप्टन आणि मात्रेपाडाचे कॅप्टन. तर टॉस साठी लगेचच या. भालबचे संघनायक आणि त्याचबरोबर म्हात्रेपाडाचे संघनायक. टॉस साठी या. भालबचे संघनायक आणि त्याचबरोबर म्हात्रेपाडाचे संघनायक आपण लगेचच या. मॅच सुरू आहे पहिल्या फेरीमधील शेवटची मॅच अंतरली वर्सेस काटे मानवली. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 39 धावसंख्येचं लक्ष्य आहे सेकंड सेशन मध्ये बॅटिंग करत असताना. अंतरली संघासमोर मापक असं आव्हान आहे परंतु लो स्कोरिंग मॅचेस नक्कीच आपण बघितलं असतील रोमहर्षक होत असताना. ही मॅच मात्र कशा प्रकारे होईल प्रश्नचिन्ह आहे परंतु या मॅच धावतो वर्णन तुमच्या समोर घेऊन येत आहेत आज गावचा बुलंद आवाज नितीनजी काळन. धन्यवाद. तर चला यायचे कृष्णा टॉस साठी. तर टॉस इथे केला होता. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल म्हात्रेपाडा वर्सेस भालब. किरण चिकनकर साहेबांच्या शुभ हस्ते. सामना 4 षटकांचा असेल दुसऱ्या फेरीतील कारण की उद्याच्या दिवसाला आपण 8 सामने या स्पर्धेत कव्हर करणार आहे. त्यामुळे सर्व रूल्स सर्व संघांसाठी समान असतील लक्षात घ्या. किरण चिकनकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला होता. सामना 4 षटकांचा असेल भालब वर्सेस म्हात्रेपाडा आणि टॉस जिंकलाय तो भालब संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सामना 4 षटकांचा असेल. सचिन किरण चिकनकर साहेब नक्कीच आमच्यासून रजा घेत आहेत. दिगोबाई स्मृती चषक मध्ये सुद्धा खूप मोठं योगदान त्यांचं असतं नेवालीच्या मैदानामध्ये. एकोणचाळीस धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक घेऊन आलेत. पहिला चेंडू रिवर्सचा वापर. थर्ड मॅन रिझन मधला चेंडू फरार. 4 धावांसाठी.
धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. विशाल अप्रतिम फलंदाजी करतोय अंतरली संघाच्या माध्यमातून. 39 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 8 धावा धापलकरती लागल्यात. इथे मात्र रिव्हर्सचा वापर. थर्डमॅन रिजन मधनं चेंडू सीमा पार जाईल. हा येणारा सलग 3रा चौकार. पेनॉल्टीचे 3 सलग चौकार आपण पाहतोय विशालच्या बॅट मधनं. जबरदस्त फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल. सोमेश्वरवरती मात्र हल्ला चढवला जातो. इथे मात्र ब्लॉकरचा वापर केला जातोय. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सोमेश्वरच्या माध्यमातून. सोमेश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक हँड फलंदाज विशाल. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि सुरेख प्रयत्न केले होते. झेली त्याच्या हातामध्ये आला होता. कुणाल होते. चांगला प्रयत्न कुणालचा. 2 धावा इथे मध्ये 2 धावसंख्या पुढे सरते. 38 धावांचा पाठलाग करत असताना 7.8च्या सरासरीने 39 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा धापल करती लागल्यात. गोलंदाजी मार्क व सज्ज होतो गोलंदाज सोमेश्वर. ऑफस्टमच्या बाहेर पंच नितीन पाटील यांचा इशारा देतो. चेंडू स्वीवर घोषित करतो. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागले त्या 15 धावा. 39 धावांचा पाठलाग करत असताना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अंतरली संघ इथून कमबॅक करावा लागेल काटेमानी टीमला. क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये तुम्ही मॅचचं चित्र बदलू शकता. इथे मात्र सरळ बॅटने धावा येतो. त्यामध्ये इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकात चेतन 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. चेतन कमेंट्री बॉक्स साईड करणं. पहिला चेंडू शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पहिला धक्का लागतो तो अंतरली संघाला. 15 या धावसंख्या होती. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नितीन येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती नितीन येत आहेत. 24 धावांची अजूनही गरज आहे अंतरली संघाला. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक मध्ये आपण पाहतोय अंतिम फेरी गाठली. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा टीमने मान्यवर संघाला पराभूत करत असताना 69 धावा सहज त्यांनी चेस केल्या. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग चांगलं आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू 1 बाउंस सीमा पार होतोय 4 धावांसाठी.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज चेतन रायटम उर्दू विकेट. नितीनच्या बॅट मधनं चौकार आला. आता मात्र दुसरा फटकाही आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज चेतन. इथे मात्र चेंडू घेऊन मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव. एकने धावसंख्या पुढे सरते. धापलका धाव लागतात. 24 धावा. 15 धावांची अजूनही गरज आहे. अंतरली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 24 धावा धापलकर लागल्यात. 15 धावांची अजूनही गरज आहे. चेतन विकेट. दुसरं षटक मार्गस्थ असताना विशालसाठी इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाहीये. 15 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना. चेतनचं षटक मार्गस्थ. दुसरं पॉवर प्लेचं. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 24 धावा धापलकर आल्यात. अंतरली संघाच्या विशालने चांगला खेळ केला आतापर्यंत. इथे मात्र प्रतिम फटका फाईन लेगला बीट करून चेंडू सीमा पार जाईल. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आता मात्र फक्त 11 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज विशाल. चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे अंतरली संघाला. पहिला चेंडू फुल टॉस होता मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवर नाही तर एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. विशालच्या पहिल्या चेंडू ती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. नितीनला 2 धावा मिळत आहेत. विशाल राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज नितीनचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 9 धावांची गरज आहे अजूनही. हॅलो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज विशाल. कारण की धावांची इन्व्हेस्टमेंट आधीच कमी होती आणि त्यात आपण पाहिलं तर 2 पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल 26 धावा खर्च केल्या काटे मानवली संघाने. त्यामुळे थोड्याशा अडचणी आल्या त्या टीमला. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. कमबॅक करतोय आता मात्र गोलंदाज विशाल. हे काम मात्र चेतन या गोलंदाजाला करायला हवं होतं. मात्र 3 चौकार त्याच्या षटकात आले. 39 धावांचा पाठलाग करत असताना अंतरली संघ. अजून एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट फेकले बघा नितीनला. चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतो नितीनच्या. कारण की धावा कमी आहेत त्यामुळे आनंद असेल. तर या चेंडू कमी धावा जास्त असत्या मात्र नक्कीच दबाव निर्माण झाला असता. फक्त 9 धावांची अजूनही गरज आहे अंतरली संघाला. आता 3 चेंडू डॉट गेले. क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. एकच धाव इथे बेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या 31 धावा. 8 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अंतरली संघ. या प्रकारे विषयाला फलंदाजी करण्याचे लक्ष छोटं होतं. लक्ष ज्यावेळी छोटं छोटं असतं त्यावेळी मात्र फाईट सामना आपल्याला बघायला मिळतो.
मात्र इथे पॉवर प्लेच्या 2 षटकं जिथे 26 धावा खर्च केल्या काटेमानवली संघाने. इथे मात्र रिव्हर्सचा वापर, क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून चेंडू सीमा पलीकडे लाईन होतोय. षटकार. दोन धावांची गरज आहे. पुढच्या मॅचचे टॉस झालेला आहे. भाल बस संघाने नाणेफेकी जिंकली. 2 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 12 चेंडूमध्ये 2 धावा इथे करावाच लागतील. राजेश म्हात्रे मात्र थोडंसं वॉर्मअप करतायत. पहिल्या मॅच मध्ये चांगला फारसा खेळ झाला नाही योगेश म्हात्रे आणि राजेशच्या माध्यमातून. आता मच्छिंद्रने त्यांची जागा भरून काढली आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो. प्रत्येक वेळी योगेश, राजेश तुमच्या टीमसाठी चांगला खेळ करणार नाही. त्यासाठी अजूनही 9 खेळाडू संघामध्ये आहेत. 11 खेळाडू ज्यावेळी एकत्र ऐसे येतील और भी वीडियोस त्यावेळी के लिए तुमचा संघ चैनल चांगली को कामगिरी करेल. सब्सक्राइब लक्षात करो. घ्या. एका खेळाडूच्या आधारावरती तुम्ही कधी मॅच जिंकू शकत नाहीये. इथे मात्र फुलटॉस रिवर्सच्या